मंडळी नमस्कार. मी सुजाता जोर. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. गेल्या वेळी आपण पाहिलं की गोंदवलेकर महाराजांनी गोंदवल्यात पहिलं राम मंदिर कसं बांधलं, पण तरीही त्यांना जागा पुरेना. त्यांचे भक्त इतके वाढत होते, लोकांची श्रद्धा अमाप होती, त्यामुळे पुन्हा जागा पुरेनाशी झाली. मग महाराजांनी आणखी एक मंदिर बांधलं. तर आता महाराजांनी एक दोन नाही, किती ठिकाणी रामाची प्रतिष्ठापना केली हे ऐकलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. लोक मंदिरं बांधत असत, पण त्यांना प्रतिष्ठापना करण्यासाठी महाराजच लागायचे. अशी जवळपास 29 मंदिरांची यादी तिथे दिलेली आहे. त्यातली काही एक दोन मंदिरे इतर पण आहेत, दत्ताची वगैरे पण आहेत. तर इतक्या मंदिरांमधनं महाराजांनी रामाची प्रतिष्ठापना केली. हुबळीला जेव्हा त्यांनी प्रतिष्ठापना केली ते त्यांच्या एका शिष्यानी चिंतोबा नाईक किंवा असं काहीतरी त्यांचं नाव होतं, त्यांनी मंदिर बांधलं होतं आणि महाराजांनी तिथे यावं अशी त्यांची फार इच्छा होती. महाराज तिथे गेले. सांगण्याप्रमाणे आपला सगळा लवाजमा घेऊन महाराजांबरोबर नेहमी 100-200 लोक असायचे त्यांचे भक्त. सगळ्यांना घेऊन महाराज तिथे जायचे. तसे ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर अतिशय उत्तम प्रकारे तो समारंभ पार पडला. महाराजांना थोडं बरं नव्हतं त्यावेळी, पण नंतर ते बरे झाले. रामाचं प्रतिष्ठापना करायची म्हटल्यावर महाराजांना लगेच बरं वाटायचं. तोच प्रकार त्यांचा ह्याला बिदरळीला पण झाला होता. तो येईलच काला सांगताना आता. तर तिथे महाराज खूप मोठं अन्नदान आणि मोठा समारंभ प्रतिष्ठापनेचा झाला. आणि दुसऱ्या दिवशी महाराजांना प्रसिद्ध सिद्धेश्वर स्वामींकडनं बोलावणं आलं, निमंत्रण आलं त्यांना भेटायला आश्रमामध्ये, या मठामध्ये. महाराज दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्या लोकांना घेऊन सिद्धेश्वर स्वामींच्या मठात गेले. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, जणू काही हरिहरांची भेट, अभेद असं. दोघांमध्ये काही भेद नाही, अशा प्रकारे त्यांची भेट झाली. दोघांनाही फार आनंद झाला होता. अशावेळी थोड्या गप्पा झाल्यानंतर लोक जमले होते, जशी काही सभा. कारण ही एक अपूर्व भेट होती लोकांसाठी सुद्धा, कारण स्वामींचे भक्त तिथे होते आणि महाराजांचे भक्तसुद्धा त्यांच्याबरोबर आलेलेच होते. म्हणजे एका सभेचं स्वरूप आलं होतं तिथे. तर सिद्धेश्वर स्वामींनी महाराजांना सांगितलं की तुम्ही काहीतरी उपदेश करा माझ्या भक्तांना. तर महाराज म्हणाले, तुम्ही साक्षात इथे असताना मी त्यांना उपदेश करणं हे योग्य ठरणार नाही, त्यामुळे मी उपदेश नाही करणार त्यांना. तर ते म्हणाले, नाही तरी काहीतरी सांगा. मग महाराज लोकांना उद्देशून म्हणाले की तुमचं परमभाग्य आहे की तुम्हाला स्वामींचा सहवास लाभला आहे आणि तुम्ही स्वामींनी तुम्हाला जी आज्ञा केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही वागला तर तुमचं कल्याण आहे. त्यांनी तुम्हाला प्रपंच नीटनेटका करून जी भक्ती मार्ग तुम्हाला दिलेला आहे त्या मार्गावरून तुम्ही चाललात तर तुमचं कल्याण होईल. आणि मला खात्री आहे, मी हमी घेतो की स्वामी तुमचा हात धरून तुम्हाला रामापर्यंत पोचवतील, तुमच्या देवापर्यंत पोचवतील, अशी मला खात्री आहे. एवढं म्हटल्यानंतर सिद्धेश्वर स्वामींनी नकळत फार छान अशा प्रकारे एकदम प्रतिक्रिया व्यक्त केली. दोघांनी खूप आनंद झाला होता महाराजांना आणि लोकांनी पण फार छान स्वागत केलं या गोष्टीचं. नंतर सिद्धेश्वर स्वामींनी उठून स्वतः महाराजांना संबंध आपला मठ दाखवला. आता इथे कसं आहे बघा की महाराज स्वतः इतके मोठे होते तरीसुद्धा स्वामींनी बोलवल्यानंतर त्यांना भेटायला ते गेले. गळामिठी झाली त्यांची, परत भेट व्हावी तशी त्यांची भेट झाली. दुसऱ्यांना आदर देणं खूप मोठा आणि नम्रता हे गुण पण महाराजांच्या अंगी फार मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ही भेट पण एक महत्त्वाची प्रतिष्ठापना पण लक्षात ठेवण्यासाठी होती. त्यानंतर कराडला एक रामाचं मंदिर होतं, तिथे महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केली. तिथला समारंभ पण फार लक्षात राहावा असा. प्रत्येक ठिकाणी महाराजांच्या प्रतिष्ठापनेच्या इथे तुम्हाला एक वाक्य दिसेल, खूप मोठ्या प्रमाणावर अन्नदान झालं. तसं इथेही झालं. आणि नेमका त्याच वेळी संकेश्वर पीठाचे शंकराचार्यांचा तिथे मुक्काम होता. कसं आहे बघा, महाराज स्वतः आपल्या धर्मगुरूंना भेटायला महाराज स्वतः जात असत, हे दिसतं याच्यातनं. किती मोठेपण आहे ना हे. तर दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या लोकांना घेऊन शंकराचार्यांना भेटायला गेले. त्यांनी शंकराचार्यांसमोर, लक्षात घ्या महाराज स्वतः इतके मोठे आहेत की लोक त्यांच्यासमोर दंडवत घालत असतात. तर महाराजांनी शंकराचार्यांच्या समोर आडवा नमस्कार, दंडवत घातला त्यांना आणि उभे राहिले उठून. तेव्हा आणि शंकराचार्यांनी ज्यावेळी त्यांना बसण्याची आज्ञा केली, आपल्याजवळ बसण्याची आज्ञा केली, तेव्हा महाराज त्यांच्याजवळ बसले. आणि नंतर शंकराचार्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी? महाराज म्हणाले, अवश्य विचारा, आपला तो अधिकारच आहे.
म्हणजे बघा त्यांचा अधिकार, धर्मगुरू म्हणून त्यांचा अधिकार महाराजांनी किती मान्य केला होता. तर शंकराचार्य त्यांना म्हणाले, झालं होतं असं की शंकराचार्यांकडे एक ज्योतिषी होता. त्या ज्योतिषाने पंचांग बघून असं गणित केलं होतं की ज्यावेळी श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली तो मुहूर्त अशुभ होता. हे त्यांनी शंकराचार्यांना सांगितलं होतं स्वामींना की असं असं झालेलं आहे. तर स्वामींनी त्यांना थेट विचारलं की तुम्ही ज्या मुहूर्तावर प्रतिष्ठापना केली तो मुहूर्त योग्य नव्हता, असं कसं झालं? तर महाराज म्हणाले, अरे असं कसं होईल, मी यज्ञ आहे पण माझा राम तर असं नाही करणार ना, तुम्ही जरा पुन्हा एकदा पंचांग पाहाल का? त्यांनी विचारलं. त्यांनी ज्योतिषांना बोलावलं, पाठवलं. ज्योतिषांनी पुन्हा ते आले, पंचांग घेऊन बोलावलं. आले, त्यांनी पंचांगात पुन्हा एकदा ते सगळं गणित मांडलं आणि आता चकित व्हायची पाळी त्या ज्योतिषाची होती, कारण तो एक अतिशय उत्तम मुहूर्त होता. मग स्वामी अर्थातच त्या ज्योतिषांना रागावले चुकीचं गणित केल्याबद्दल. तर मग महाराजांनी तो थांबला आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही आमच्याकडे प्रसादाला या. ते म्हणाले, मी एकटा येईन, कारण माझ्याकडे घोडेगाड्या माणसं खूप लवाजम आहे, तर ते सगळं नाही जमणार. महाराज म्हणाले, नाही जमेल, तुम्ही सगळ्यांना घेऊन या प्रसादाला. आणि मग दुसऱ्या दिवशी शंकराचार्य सगळ्यांना घेऊन तिथे गेले. अर्ध्या तासात जेवणाची पानं वाढली. पानं वाढल्यानंतर महाराज स्वामींच्या समोर बसले आणि त्यांनी विचारलं की तुमच्या संस्थानामध्ये अशी कोणत्या गोष्टीची काही कमी आहे का, तर मला सांगा, मी ती देईन, माझी इच्छा आहे. तर शंकराचार्यांनी क्षणभर विचार केला आणि ते म्हणाले की आमच्याकडे हत्ती नाही आहे संस्थानाकडे, बाकी सगळं आहे, फक्त हत्ती नाही. महाराजांनी पाणी मागवलं, ताबडतोब उदक सोडलं आणि म्हणाले, मी तुम्हाला हत्ती दिला, आता तुम्ही हत्ती खरेदी करा, किंमत तयार आहे, रक्कम तयार आहे माझ्याकडे. तर शंकराचार्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, आत्तापर्यंत अनेकांनी मला दानं दिली, सगळ्या प्रकारची दानं मला मिळाली, हत्ती गजदान करणारे तुम्ही पहिले. ते झालं. त्यानंतर त्यांनी 1 वर्ष महाराज झालं, ते समारंभ संपला. 1 वर्षांनी महाराजांच्या लक्षात होतं की आपण यांना हत्ती द्यायचं मान्य केलं आहे. महाराजांनी त्यांना पत्र पाठवायला लावलं आपल्या शिष्यांना आणि विचारलं, हत्तीचं कुठपर्यंत आलं, मिळाला का हत्ती? शंकराचार्यांना फार नवल वाटलं, कारण तोपर्यंत हत्ती मिळालेला नव्हता. पण एखादी वस्तू दिल्यानंतर किती पाठपुरावा करणं मनापासून, हे याच्यातून आपल्याला दिसतं. नंतर आणखी एक रामस्थापना लक्षात घेण्यासाठी आहे. बिदरहळ्ळीला ब्रह्मानंद, म्हणजे महाराजांचे अगदी हृदयी, म्हणजे म्हणतो ना शिष्य, फार जवळचे शिष्य ब्रह्मानंद स्वामी, त्यांनी आणि कुर्तकोटी यांनी, डॉक्टर कुर्तकोटी यांनी 3 कोटी जपाचा संकल्प केला होता. तो पूर्ण झाला होता आणि रामाच्या मंदिरात रामाची स्थापना करायची होती. अशी 2 कामं तिथे होती. आणखी 1-2 रामांच्या स्थापना करायच्या होत्या. महाराजांना निमंत्रणाला मग बरेच दिवस ते काम लांबणीवर पडत होतं, पण अखेर महाराज निघाले, कारण ते व्हायला पाहिजे ना काम. ब्रह्मानंदांचं पण जप पुरा झाला होता, सगळंच व्हायला हवं, म्हणून महाराज अखेर तिथे गेले. आणि ती रामप्रतिष्ठापनासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झाली. ब्रह्मानंदांनी कर्नाटकात खूप मोठं कार्य केलं आणि रामाचं, म्हणजे रामाच्या प्रतिष्ठापना. तर महाराजांनी जी मंदिरं, तो समारंभ छान झाला. महाराजांनी एकूण जवळपास 29 ठिकाणी रामाच्या प्रतिष्ठापना केल्या. खूप वेगवेगळी गावं आहेत. आटपाडीला 2 केल्या, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर जुनं इंदूर, तिथे गेलं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अनेक ठिकाणी केल्या रामाच्या प्रतिष्ठापना. काही लोकांकडनं देवळं बांधून घेतली, पण त्यांना प्रतिष्ठापनेसाठी आज्ञा दिल्या की इथे तुम्ही बांधा म्हणून. हो, ह्याचं ब्रह्मानंद स्वामींचं तसंच होतं. त्यांनी ब्रह्मानंद स्वामींना सांगितलं होतं, आज्ञा केली होती की तुम्ही देऊळ बांधा तिथे. ते बांधलं तिथे. आणि मला खूप गंमत वाटली आहे वाचताना की सातपुड्यामध्ये भिल्लांसाठी त्यांनी रामाचं मंदिर बांधायला भिल्लांकडनं बांधून घेतलं. आता भिल्ल म्हटल्यानंतर आपल्याला शबरी आठवते ना स्वाभाविकपणे, म्हणजे राम हा शबरीचा, त्या अर्थात भिल्लांना त्यांनी एक मंदिर बांधून घेतलं त्यांच्याकडनं आणि त्यांनी मारुतीची उपासना दिली. तर अशी वेगवेगळी मंदिरं महाराजांनी प्रतिष्ठापना वेगवेगळ्या ठिकाणी केल्या. एक वेगळं मंदिर म्हणजे कांची समुद्रम, आंध्र प्रदेशात आहे आणि तिथे हनुमंत मास्तक नावाच्या एकानी भक्तांनी देऊळ बांधलं आणि तिथली प्रमुख देव महाराज आहेत. महाराजांची मूर्ती तिथे आहे. तर अशी अनेक देवळं महाराजांनी बांधली आणि देवळांविषयीचा आता त्यांचा दृष्टिकोन कसा आहे बघा.
ते म्हणतात विद्यापीठांमधनं आपल्याला लौकिक विद्येचं शिक्षण मिळतं, व्यावहारिक ज्ञान मिळतं, म्हणजे आपल्या व्यवसायासाठी आपल्याला काय करावं लागेल याचं शिक्षण मिळतं, पदव्या मिळतात. थोडक्यात उपजीविकेचं साधन प्रपंच करण्यासाठी जे जे आवश्यक लागतं ते सगळं शिक्षण आपल्याला विद्यापीठांमध्ये मिळतं. मंदिरं ही विद्यापीठं आहेत, पण ती आध्यात्मिक विद्येची विद्यापीठं असली पाहिजेत. तिथे आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपले वेद, पुराणं या सगळ्याचं ज्ञान तिथे आपल्याला मिळालं पाहिजे. तिचं संवर्धन आणि जोपासना सगळी झाली पाहिजे. मंदिरांमध्ये काय व्हायला पाहिजे, तर मंदिरांमध्ये खूप अन्नदान व्हायला पाहिजे. साधकांसाठी तिथे वेगळ्या जागा पाहिजेत, शांतपणा असला पाहिजे, त्यांना साधनेला सतत प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्यानंतर काय तिथे असलं पाहिजे, तिथे जे पुजारी किंवा जे माणसं तुम्ही अपॉइंट कराल म्हणजे नेमाल, त्या पेशासाठी आवश्यक ते ज्ञान त्यांच्याकडे असलं पाहिजे. कुणाला तरी आणलं आणि उभं केलं असं नाही, तर त्यांनी त्या विद्येचं शिक्षण ते सगळं त्यांना माहीत असलं पाहिजे. आपलं ज्ञान सगळं त्यांना माहीत असलं पाहिजे. वेदकालीन संस्कृतीचं ज्ञान माहीत असलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे प्रपंचामध्ये माणसं खूप गांजतात, संकट येतात, दुःख येतात आणि त्यात ती गुंतलेली असतात. तर अशी माणसं ज्यावेळी त्या देवळात येतील तेव्हा त्यांना काही काळासाठी तरी आपल्या सगळ्या समस्यांचा विसर पडला पाहिजे आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना झाली पाहिजे. तर हा खूप महत्त्वाचा विचार आहे. तर महाराजांनी अशा प्रकारे मंदिरांचं महत्त्व त्यांच्यासाठी होतं आणि मला वाटतं सगळ्या लोकांनी जी मंदिरं स्थापन केली वेगवेगळ्या ठिकाणी, ही भूमिका तीच आहे. बघा, आपण देवळात जातो तर आपण का जातो, आपल्या घरात सुद्धा देव असतातच ना, पण तरी आपण देवळात जातो. कोणी सोमवारी शंकराला जातो, कोणी गुरुवारी दत्तगुरूंना जातो, शनिवारी मारुतीला जाणारे तर असंख्य आहेत. तर अशा वेगवेगळ्या देवळात आपण का जातो, तर आपल्याला तिथे मनःशांती मिळते. थोडा वेळ आपल्याला काही नाही, तर परमेश्वर तिथे आहे. परमेश्वराच्या श्रद्धेला आपल्या बळकटी येते. इथे मला आणखी एक विचार सुचला. परकीय आक्रमक ज्यावेळी आले आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, तर त्यांनी मंदिरं तोडली. मंदिरं का तोडली आधी सगळ्यात, कारण मंदिरं तुमची श्रद्धा वाढवतात, तुम्हाला बळ देतात जगण्याचं, आणि ते जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही आक्रमकांना प्रत्युत्तर द्याल, तर तुमचे खच्चीकरण तुमचं करायचं. मंदिरं तोडली की तुम्हाला प्रार्थनेला जागा उरणार नाही. मंदिरामध्ये तुमची श्रद्धा वाढते, आत्मबळ वाढतं मंदिरांमुळे तिथे प्रार्थना केल्यानंतर. तर हे विचार करायला लागतो आपण. त्यावेळी आपल्याला कळतं की मंदिरच का, इतर का गोष्टी कमी, इतरही पडलं नाही असं नाही, पण मंदिरं टार्गेट का केलं असेल, तर मंदिरं यासाठी टार्गेट तुमच्या धर्मश्रद्धेवर घातला की तुम्ही खचायला लागता. त्यामुळे सगळ्यात आधी आक्रमक नेहमी मंदिरांना टार्गेट करत असतील असं मला वाटतं. कोणी त्याच्याबद्दल काही लिहिलेलं नाही. मी विचार करत असताना मला असं मनात आलं, तेवढं मी तुमच्यासमोर शेअर केलं. तर आज आता महाराजांचा एकंदर मंदिरविषयक दृष्टिकोन, त्यांनी स्थापन केलेली मंदिरं, आणि इथे मला आठवण होते समर्थांनी सुद्धा 11 मारुती आणि इतर अनेक देवळांची स्थापना केली. तर मंदिरांचं एक महत्त्व आपल्यासाठी दृष्टिकोन हा असला पाहिजे. आपण ज्यावेळी देवळात जातो तेव्हा फक्त ते नाही करून चालणार, तर आपल्याला तिथे मनःशांती मिळते की नाही हे पाहायला पाहिजे, आणि परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला तिथे झाली पाहिजे. आज मला जे काही सुचलं, आवडलं ते मी तुमच्यासमोर शेअर केलं. आता मी इथे थांबते. धन्यवाद.